नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आपली आरंभ संस्कृत सिरीज जवळजवळ संपत आलेली आहे. पेपर 1 साठी. पेपर 2 चे अजून बरेच चॅप्टर बाकी आहेत, जे की इम्पॉर्टंट आहेत. अन्वय लेखन झालं, पंचतंत्र कहाणी असेल, हे आणि आयुर्वेद इतिहास हे शेवटचे आपले पेपर 2 चे प्रकरण राहिलेले आहेत. पण पेपर 1 चे जे लास्ट 2 चॅप्टर राहिलेले आहेत आपले, त्यातला प्रत्येक आणि शेवटचा विशेषण त्यातला प्रत्येक आज आपण स्टार्ट करतोय. तो 10 मार्कचा भेटायचे आपण वन शॉट लेक्चर मध्ये पूर्णपणे ट्रिकच्या बेसिसवर हा चॅप्टर कंप्लीट करणार आहे. 10 पैकी 100% तुम्हाला 8 ते 9 मार्क या ट्रिकद्वारे मिळून जातील. एवढ्या सिंपल पद्धतीने आपण या वन शॉट लेक्चर मध्ये प्रत्येक चॅप्टर हा कंप्लीट करणार आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विशेषण चॅप्टर आहे जवळजवळ त्याचं 3 ते 4 मार्कचं भेटायचे आहे फक्त. ते पण आपण एकदम सिंपल वन शॉट लेक्चर मध्ये कंप्लीट करूया. आज या प्रत्येक चॅप्टर मध्ये वन शॉट मध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर प्रत्यय आणि दुसरा आहे प्रयोग विपरीतम. बरेच विद्यार्थी अडकळतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट येतो की कुठे चेंज करायचा आहे, कसा बदल करायचा आहे. आपण ट्रिकच्या द्वारे एकदम सिंपल पद्धतीने आपण या दोन्ही गोष्टी बघणार आहे. प्रत्यय कसं जोडायचा आणि प्रयोग विपरीतम कसं करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर असे आपले लास्ट 2 प्रकरण राहिले पेपर 1 चे. पहिलं तर प्रत्यय आणि दुसरं विशेषण. त्यानंतर पेपर 1 कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण फोकस आपला पेपर 2 वर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रत्यय हे चॅप्टर चालू करतोय. प्रत्यय म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. ह्याच्या आधीच आपण एक चॅप्टर शिकलो धातू रूपाने. धातू प्लस प्रत्यय मिळून काय बनते? शब्द तयार होतात. काय होतात? शब्द. जेव्हा धातू धातू प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण? धातू प्लस प्रत्यय काय तयार होतात? शब्द. धातू प्लस प्रत्यय काय तयार होतं? शब्द तयार होतात संस्कृत मधले. मग आपण धातू रूपाने शिकलो पहिल्या चॅप्टर मध्ये की त्याचे लकार कसे असतात, कोणत्या रूपामध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळातले लकार शिकलो आपण धातूच्या ठिकाणी धातू रूपाने. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं हे 11 प्रत्यय. या 11 प्रत्यय वरच तुम्हाला क्वेश्चन येतो दरवर्षी. पीवायक्यू ला क्वेश्चन कसा विचारला शेवटला, पीवायक्यू चे क्वेश्चन पण आपण घेणार आहोत या लेक्चर मध्ये. कारण तुम्हाला कंपॅरिझन ट्रिक कशा अप्लाय करायच्या हे तुम्हाला समजलं पाहिजे. इकडे बघा, धातू प्लस प्रत्यय मिळून शब्द तयार होतो. तर प्रत्यय कोणता कधी जोडायचा हे आपल्याला या प्रत्ययामध्ये शिकायचं, आणि कोणता प्रत्यय जोडल्यानंतर कसा शब्द तयार होतो हे आपल्याला या ठिकाणी शिकायचंय. आता तुमचे जे संस्कृत मधले शब्द असतात, सर्वनाम असेल, संज्ञा असेल, कोणताही शब्द असेल, जेव्हा त्या शब्दांमध्ये धातू शब्दांमध्ये किंवा सर्वनामांमध्ये प्रत्यय ऍड केले जातात तेव्हा त्यांचं कसं प्रकारे अर्थ चेंज होतो हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचंय. प्रत्यय म्हणजे एखादा शब्द आहे संस्कृत मधला, तो मूळ रूपात जर बघितलं तर एक धातू आहे. धातूला जेव्हा प्रत्यय ऍड केला तेव्हा तो संस्कृत मधला शब्द बनला एक अर्थपूर्ण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर असे आपल्याला किती प्रत्यय बघायचे? 11 प्रत्यय बघायचे. किती? 11 प्रत्यय. आता समोर तुमच्या दिलंय मी, कोणता प्रत्यय आल्यावर कोणत्या शब्दाने त्याला रिप्लेस करायचं. डायरेक्ट ट्रिक आहे तुमच्या समोर. काही ट्रिक आहे डायरेक्ट इथं दिलंय बघा, ऑल ट्रिक्स. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्या सर्व ट्रिक मी तुम्हाला दिलेत ना बोर्डवरती, 11च्या 11. काही ठिकाणी आपण कॉन्सेप्ट लावू शकतो, पण काही ठिकाणी अधिक वेळ न घालवता एकदम सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी बोर्डवरती सांगितलंय. कोणता प्रत्यय दिल्यानंतर तिथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जातं. आता क्वेश्चन कसा येतो बघा, 10 मार्कचं वेटेज आहे प्रत्ययाचं. पहिला क्वेश्चन येतो एलएक्यू साठीच येतो क्वेश्चन, पण सब टाइप मध्ये. आता क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन असतो हा प्रत्ययाचा. पहिला येतो धातू रूपाने व प्रत्यय रूपाने लिखत. म्हणजे त्याचे प्रत्यय ऍड केले. एक शब्द धातू इथं दिलेला असतो, धातू शब्द म्हणजे एखादा कोणताही शब्द जो धातू आहे मूळ, आणि इथं प्रत्यय दिलेला असतो. यातला कोणताही तव तू त्वा लेप तुमन निनी तव्यत यातला कोणताही प्रत्यय दिला जातो. जेव्हा धातू प्लस आता हा त दिलाय, ला त जोडलाय, प्रत्यय दिला जातो, तेव्हा हा शब्द प्लस त प्रत्यय कोणता शब्द बनतो हे तुम्ही लिहायचं असतं इथं. हे बाकी एवढं दिलेलं असतं तुम्हाला क्वेश्चन मध्ये, इथे लिहायचं असतं त्याचं आन्सर. तर हे त प्रत्यय आल्यावर मी तुम्हाला डायरेक्ट दिले, त आलं की इथं त घ्यायचं डायरेक्ट. क ला त जोडून जर इथं प्रत्यय आला असेल तर त्याला रिप्लेस करायचं त या लेटरने. त ने जर रिप्लेस केलं, त्याला त ने जर रिप्लेस केलं तर इथला शब्द समजा आता राम, आणि इथला त ला रिप्लेस केला, राम प्लस त, राम त. हे झालं एकदम सिंपल. तुम्हाला काय करायचंय, फक्त हे पाठ करायचे 11 प्रत्यय पाठ करायचे, आणि कोणता प्रत्यय आला त्याला कोणत्याने रिप्लेस केलं एवढं लक्षात ठेवायचंय फक्त. समजलं? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा पहिला प्रत्यय आहे त. त म्हणजेच क ला त जोडलाय. त त आला तर त ने रिप्लेस करायचंय. तव तो आला तर तवाने रिप्लेस करायचंय. कत्व आला तर त्वाने रिप्लेस करायचंय. लेप आला तर
याने रिप्लेस करायचंय, तुमान आला तर तुमने रिप्लेस करायचंय, निनी आला तर इनने रिप्लेस करायचंय, तव्यात आला तर तव्याने रिप्लेस करायचंय. त्यानंतर काय आहे, अनियर आला तर नियाने रिप्लेस करायचंय. त्यानंतर काय आहे, शत्रू आला तर अतने रिप्लेस करायचंय, शानाच आला तर मानने रिप्लेस करायचंय, लट आला तर नमने रिप्लेस करायचंय. सर्वात जास्त इम्पॉर्टंट कत तुमचा, परत त्यानंतर कत्वा, त्यानंतर तुमान, त्यानंतर अनियर, त्यानंतर शत्रू आणि त्यानंतर शान, असे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी 1 2 3 4 5 6 या 6 मधले 3 तरी असतात. जे एससीक्यू असतो तुम्हाला 5 मार्कसाठी, एलएक्यू मध्ये 2 एससीक्यू केले जातात, 5 मार्कचं हे प्रत्यय आणि 5 मार्कचं प्रयोग विपरीतम, असं 10 मार्कसाठी प्रत्येक चॅप्टर तुम्हाला येतो. क्वेश्चन 4 मध्ये असतो पेपर 1 ला, क्वेश्चन 4 एलएक्यू मध्ये. त्यामध्ये बघा हे 6 जे दिलेत ना, ह्यातले 3 तर असतात आणि बाकी जे उरलेले आहेत त्यातले 2, असे मिळून 5 मार्कला तुम्हाला एक एससीक्यू येतो. मग मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय का तो आला तर तो घ्यायचा, तो आला तर तवान घ्यायचं, लेप आला तर ये घ्यायचं. फक्त जो धातू आहे, शब्द आहे, प्लस प्रत्येक कोणता का आला त्याला त्याने रिप्लेस करायचं. सिंपल आहे एकदम, ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांना आपण आता एक्झाम्पल वाईज बघू कसं अप्लाय करायचं. तव तू कत्वा लेप हे कसे एक्झाम्पलला कसे अप्लाय करायचे हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, त आणि तवतू प्रत्यय. त आणि तवतू प्रत्यय हे शब्द दिले तुम्हाला एक्झाम्पल मी एवढे, त्यांच्यात हे प्रत्यय ऍड केल्यानंतर शब्द कसे बनतात हे आपल्याला बघायचंय. इकडे काही रूल दिलेत त आणि तवतू प्रत्ययासाठी. जेव्हा हे बघा प्रत्यय चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचंय, आपल्याला बघायचंय धातू प्लस प्रत्यय आणि त्याच्यापासून शब्द कसा बनतो, काय बनतो, शब्द कसा बनतो, हे आन्सर काढायचंय आपल्याला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं दिलं जातं, धातू दिला जातो, प्रत्यय पण दिला जातो आणि तुम्हाला शब्द बनवायचा असतो. तर आपण प्रत्येक प्रत्ययाला या ठिकाणी ठेवून बघणार आहे. या ठिकाणी धातू मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत सर्व, त्यामध्ये कोणता प्रत्यय ऍड केल्यानंतर कसा प्रत्यय ऍड केल्यानंतर कसा शब्द बनतो हे आपल्याला बघायचंय. आता इकडे मी सर्व शब्द दिलेत, त्यांचे धातू दिलेत, त्यांच्यामध्ये मी जर त प्रत्यय ऍड केल्यानंतर आन्सर कसे येतील ते काढणार आहे. तवतू प्रत्यय ऍड केल्यानंतर त्याच्यात कसे येणार आहे ते काढायचे, मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी हे रूल बघून घ्या. त आणि तवतू प्रत्ययासाठी रूल म न त, जर धातूच्या शेवटी, आता इथे एखादा शब्द आहे राम, रामच घेतला, राम घेतला, तर म असेल, न असेल, त असेल धातूच्या शेवटी, तर त्यांचा लोप होतो आणि डायरेक्ट प्रत्ययाला जोडायचं. मग त्यानंतर श आला किंवा षटकोनाचा किंवा ट आला तर ष्ट घेऊन टाकायचं. त्यानंतर च आला तर क घ्यायचं, क ला व जोडलेलं, आणि वच आला तर उक्त घ्यायचं, एवढं ध्यानात ठेवायचं. वच आला तर डायरेक्ट उक्त घ्यायचं, एवढं ध्यानात ठेवायचं. बघा आता त आल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाइड मध्ये पाहिलं की त आल्यावर फक्त त घ्यायचं, त आल्यावर फक्त काय घ्यायचं, त घ्यायचं. बघा मग कृ प्लस त काय झालं, कृत. एकदम सिंपल, कृ प्लस त म्हणजेच काय घ्यायचं, तिथं त घ्यायचं, कृत. त्यानंतर इथं काय आलं, श्रुत. त्यानंतर इथं काय आलं, आगम, पण इथं काय आलाय, म आलाय, म आल्यावर मी काय सांगितलं, लोप करायचा. काय झालं मग, आन्सर काय झालं त्याचं, आगत. इथं प्लस दिलंय बघा मी सगळ्यामध्ये, काय ऍड केलंय इथं, हे प्लस साइन कशासाठी ऍड केले, त, पण त्याचं आन्सर काय आले, आगमचं आगत. मचा लोप झाला आणि त ऍड झाला. आदिश श आला बघा इथं, श कुठे गेला तो, श आला इथं बघा, अजून बघा इथं श आहे बरं, सॉरी इथं ट झाला. ही श षटकोनाचा किंवा श शामरोगाचा आला की ष्ट घ्यायचं, मग इथं श शामरोगाचा आला बघा, मग इथं काय झालं, आदिष्ट. ठीक आहे. त्यानंतर ईश आला, इथं षटकोनाचा आला, मग इथं पण काय आलं, इष्ट. ठीक आहे. याच्यामध्ये एवढं ध्यानात ठेवायचं, ष्ट घ्यायचं, काय ठिकाणी पूर्ण बाकीच्या ठिकाणी त घ्यायचंय, पण ष्ट फक्त कधी घ्यायचंय, जेव्हा श शामरोगाचा आणि ष षटकोनाचा येईल. इथं प च आलंय बघा, च आलंय, च आलं की मी काय म्हटलंय, क्व घ्यायचं, म्हणजे इथं प च तिथं काय झालं, पक्व. काही ठिकाणीच रॅन्डम चेंजेस आहेत, मग बाकीच्या ठिकाणी जे चेंजेस नाही तिथं डायरेक्ट स लावून टाकायचं, त लावून टाकायचं. वच आला येतो, वच म्हटलं मी तुम्हाला सांगितलंय, उक्त घेऊन टाकायचं, उक्त, उक्त. आणि इथं ज्ञ आला तर इथं काय ज्ञात. हे झालं कशासाठी, त प्रत्यय, म्हणजे त प्रत्यय आला की त घेऊन टाकायचं डायरेक्ट त्याच्यामध्ये ऍड करून. त्यानंतर तवतू असेल तर काय सांगितलं तुम्ही, तवान. तवान म्हटलं की बघा आता, क्रू प्लस तवतू इज इक्वल टू, तवतूच्या ठिकाणी तवान लावायचं, म्हणजे क्रू प्लस तवान इज इक्वल टू कृतवान, कृतवान. त्यानंतर श्रु प्लस तवतू इज इक्वल टू काय येईल मग, श्रुतवान, श्रुतवान म्हणजे ऐकणारा. त्यानंतर आगम, म चालो, मग इथं काय झालं, आगतवान, आगतवान.
नंतर आदिश, मग इथं काय येईल, शच्या ठिकाणी ष्ट येईल, आदिष्टवान. आदिष्टवान. हे ष्ट कशाच्या ठिकाणी आले, तच्या ठिकाणी आले, नाहीतर इथं त आलं असतं आदित्वान, पण आदिष्ट ष्ट कशाच्या ठिकाणी आले, तच्या ठिकाणी, ईश आलं इथं, इष्टवान. नंतर पच आलंय, पक्ववान. इथं आलंय वच, इथं काय आलंय, वचला काय घ्यायचं, उक्त. उक्त इथं काय, उक्तवान. उक्तवान. शेवटी तो जोडलेलंच आहे, तवान. ज्ञात, ज्ञातवान. ज्ञातवान. तवान. तवान जोडायचं फक्त. मी जेवढं तुम्हाला फर्स्ट स्लाइड मध्ये सांगितलं ना, कोणता प्रत्यय आल्यावर काय जोडायचं हे डायरेक्ट जोडून टाकायचं. ठीक आहे, हे झाले आपले 2 प्रत्यय. आता यानंतर नेक्स्ट बघू. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रत्यय तुम्हाला दिले बोर्डवरती, आपले 2 झाले. नेक्स्ट 3. नेक्स्ट कत्वा एक प्रत्यय दिला, लेप एक प्रत्यय दिला, तुमन एक प्रत्यय दिला. ते प्रत्यय धातूमध्ये ऍड केल्यानंतर शब्द कसे बनतात हे आपल्याला बघायचंय. हे बघा, पहिलं दिलंय कत्वा. कत्वा आलं की काय घ्यायला सांगितलं मी तुम्हाला, त्वा. त्वा. आता बघा इथे एक्झाम्पल दिलेत मी एवढे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. क्रू. क्रू प्लस कत्वा. कत्वा आलं काय घ्यायचं मी सांगितलं, त्वा. म्हणजे काय, क्रू प्लस त्वा, कृत्वा. हे झालं तुमचं आन्सर. एकदम सिंपल आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा, आय थिंक विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. त्यानंतर आप. आप प्लस कत्वा. कत्वा आलं काय घ्यायचं, त्वा. म्हणजे काय झालं, आप प्लस त्वा म्हणजेच काय, आपत्वा. आपत्वा. क्रीड. क्रीड प्लस कत्वा म्हणजे काय, इथं त्वा जोडायचं, क्रीडत्वा. 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 त्यानंतर दा आलाय तर तिथं दातवा. त्वा जोडायचंय फक्त इथं. त्यानंतर न आलाय तर इथे नत्वा. इथं पण मचा लोप केला बघा, इथं मचा लोप होतो या ठिकाणी पण, कशामध्ये, कत्वामध्ये. त्यानंतर श्रु आले, श्रुला जोडलं कत्वा तर झालं श्रुत्वा. त्यानंतर लिखचं लिखित्वा. खादचं खादित्वा. त्वा जोडायचंय फक्त इथं. वदचं काय, उक्त्वा. इथं ध्यानात ठेवा, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, आय थिंक आलेला आहे. वद मी मागच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं, कशामध्ये, तवतू मध्ये. तवतू प्रत्यय मध्ये वच आलं की डायरेक्ट उक्त घ्यायचं. इथं वद आलं तर उच घ्यायचं. म्हणजे ध्यानात ठेवायचं, व आलं की ऊ ने त्याला ट्रान्सप्लांट करायचंय. कशामध्ये, प्रत्ययमध्ये. आता वद इथं एक्झाम्पल आलंय. धातूमध्ये जर स्टार्टिंगला व असेल तर त्याचं ऊ करायचं, आणि इथं वदचं डायरेक्टली उक्त केलं म्हणजे उक्तवा. हे पीवाय किंवा असे मेजरली एक्झाम्पल येतात. वदचं काय झालं, उक्तवा झालंय. ठीक आहे. त्यानंतर लेपचं बघा, लेप प्रत्यय. लेप प्रत्यय कधी असतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं दिलं जातं, धातू प्लस प्रत्यय. प्रत्यय कोणता असतो त्या ठिकाणी, लेप. आन्सर काढायचं असतं, पण ते जे धातू दिलेले आहेत त्या धातूच्या आधी उपसर्ग लागतात. मग ते ओळखायचं, लेप. लेप प्रत्यय त्या ठिकाणी लागतोय आणि आन्सर कसं येते बघायचं. आ स्टार्टिंगला उपसर्ग आला, उत, उप, विह, सम, सगळे काय आहेत उपसर्ग, हे कशामध्ये लागतात, धातूच्या स्टार्टिंगला. कोणामध्ये, जेव्हा प्रत्यय कोणता ऍड केलेला असेल, लेप प्रत्यय. लेप प्रत्यय ऍड केला की मी काय करायचं सांगितलं तुम्हाला, य घ्यायचं फक्त. तिथं आणि आ उपसर्ग आहे, त्यांचा काही विषय नाही, ते आहे तसे ऍड करायचे फक्त. आणि तो प्लस लेप प्रत्यय. लेप आले काय घ्यायचं, य. मग काय झालं, आणि य. आणि य. त्यानंतर उत, डी आणि प्लस लेप. इथं बघा, आता त आलं की ड घ्यायचं. कधी ड घ्यायचं, जेव्हा धातूमध्ये ड येईल पुढच्या अक्षरामध्ये. जेव्हा प्लसच्या पुढे ड येईल आणि ह्याच्या आधी त असेल, इथं त आणि ड चा जर संगम झाला तर त ला ड करायचं. मग इथं काय झालं, उड्डीय. य ऍड केलं, उड्डीय. त्यानंतर उप प्लस कृत. मग इथं त ला य जोडला तर काय झालं, कृतचं कृत्य झालं, उपकृत्य. य आला की डायरेक्ट ये घेऊन टाकायचं. इथं बघा, विह प्लस ह्यत. विह प्लस ह्यत. त आला काय घ्यायचं मी सांगितलंय, त ला ये जोडायचा, त्य, ह्यत्य, विहत्य. विहत्य. ठीक आहे. त्यानंतर सम प्लस पुरुष. सम प्लस पुरुष. आता इथं काय सांगितलं तुम्हाला, सम प्लस पुरुष प्लस लेप. लेप आला काय घ्यायचं, य. सम स्पृश्य, श ला काय जोडायचं, य. हे मचा वर टिंब आला, सन स्पृश्य. ला काय जोडला, य. तिथलं शेवटच्या. ठीक आहे, हे झालं आपलं लेप प्रत्यय. एकदम सिंपल आहे. लेप आला की ये घेऊन टाकायचं डायरेक्ट. त्यानंतर बघा, तुमन. तुमन आलं काय घ्यायचं, तुम घ्यायचं, तुम. कथ प्लस तुमन म्हणजे काय आलं, कथितुम. कथितुम. त्यानंतर क्रीड. क्रीड प्लस तुमन. तुमन आलं काय घ्यायचं, तुम. क्रीडतुम. क्रीडितुम. त्यानंतर बघा,
स्ना आलंय, स्ना प्लस तुम. स्ना प्लस तुम नाही येत कधी. स्ना प्लस काय तर तुमून येतं एक्झाम्पल मध्ये, क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्ना प्लस तुमून. तुमून आलं काय घ्यायचं, तुम घ्यायचं. स्ना तुम, स्ना तुम. त्यानंतर खाद, खाद प्लस तुमून, खादी तुम. त्यानंतर लिखी, लिखी आलंय, लिखी प्लस तुमून, लिखी तुम. हे झालं तुमचं तुमन प्रत्यय. तुम्हाला फक्त ध्यानात काय ठेवायचे, त्यांचे प्रत्येक कोणता आल्यावर कोणत्या अक्षराने त्याला डिनोट करायचं. कत्व आलं तर त्वा, लियप आलं तर य, तुमून आलं तर तुम, त आलं तर त, तवतू आलं तर तवान. एवढं ध्यानात ठेवायचं. 5 प्रत्यय आपल्या या ठिकाणी झाले. यानंतर बघूया आपण नेक्स्ट प्रत्यय. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, इकडं तुम्हाला 3 प्रत्यय दिलेत अजून. निनी प्रत्यय, तव्यत प्रत्यय, शत्रू प्रत्यय. निनी प्रत्यय आला की त्याला रिप्लेस करायचंय इन. तव्यत प्रत्यय आला की त्याला रिप्लेस करायचंय तव्यः. अनियर प्रत्यय आला की त्याला रिप्लेस करायचंय निय. शत्रू प्रत्यय आला की त्याला रिप्लेस करायचंय अत. 4 प्रत्यय दिले तुम्हाला समोर. आणि विद्यार्थी मित्रांनो आता बघा, निनी आला की तुम्हाला काय सांगितले, इन. म्हणजे धातू प्लस कोणताही प्रत्यय आला म्हणजे कोणताही म्हणजे त्यात निनी आला तर त्याला रिप्लेस कशाने करायचंय, इन. आता इथं ग्र आला, ह्याच्यात एक नोट ध्यानात ठेवायचं, जेव्हा इथं धातूमध्ये ग असा सिंगल लेटर दिला जातो किंवा कोणताही लेटर असतो, त्याचं आ ऍड करायचा त्याच्यामध्ये. आ इथं तर ग्र आलंय तर इथं ग्रा, ग्रा प्लस इन काय झालं, ग्राइन. आन्सर काय झालं त्याचं, ग्रा इन. हे झालं त्याचं आन्सर. त्यानंतर ग्र दिले, गम दिले, गम. गम ग पहिल्या लेटर मध्ये काय करायचं, आ ऍड करायचं, मग काय झालं, गामीन. काय झालं, गामीन. समजतंय का. इथं काय दिलं बघा, गम दिलं. मग मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या लेटर मध्ये आ ऍड करायचं, म्हणजे ग च्या ठिकाणी गा झाला. गा गा गाम प्लस इन, गाम प्लस इन काय झालं, गामीन. मग इथं काय आहे, दा, दा ऑलरेडी आ ऍड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे इथं काय झालं, दाईन. त्यानंतर वद आहे, इथं वदचं काय झालं, वाद. वादचं काय झालं, वादीन. वादचं काय केलं, वा केलं. इथं वस आहे, वस, वासीन. कसं आलं, कळलं का. पहिल्या जो लेटर आहे त्याला आ ऍड करायचा आणि आहे तसं लिहून टाकायचं, बाकी सगळं इन ऍड करून. कळलं ना, निनी आले इन ऍड करायचा. त्यानंतर तव्यत, तव्यत, तव्यत आला काय घ्यायला सांगितलं मी तुम्हाला, तव्यः. तव्यः घ्यायला सांगितले. तव्यत आला तर काय घ्यायला सांगितले, तव्यः. बघा पा, पा तुम्हाला क्वेश्चन कसा येईल, पा प्लस तव्यत. तव्यत आला काय घ्यायचं, तव्यः. म्हणजे काय झालं आन्सर, आन्सर झालं याचं पातव्य. पातव्यः विसर्ग. कथ प्लस तव्य इज इक्वल टू काय झालं त्याचं, तव्याचं झालं तव्य, म्हणजे कथतव्य, कथितव्य, कथितव्य. इथं आहे स्था, स्था प्लस तव्य, तव्यच्या ठिकाणी तव्य, स्थातव्य. त्यानंतर काय दा आहे तर दातव्य झाला, दातव्य. त्यानंतर हसा आहे, हसा म्हणजे काय झालं याचा, हसितव्य. फक्त तव्य हे ऍड करत राहायचंय. कधी करायचं, तव्यत प्रत्यय आला तर. हसितव्य. इथं काय पठ आहे, पठाचं काय झालं, पठतव्य, पठितव्य. वंद, वंद, वंदच्या ह्याच्यात तव्यत ऍड केला, काय झालं, वंदितव्य. आता सर तुम्ही म्हणता, बरेच जण म्हणचाल की सर इथं वंद आहे म्हटलं, वंद मध्ये तव्यत ऍड झाल्यानंतर इथं वंदतव्य व्हायला पाहिजे ना, वंदितव्य कसं काय होते. तर विद्यार्थी मित्रांनो इथं कॉमन सेन्स वापरायची. आता बघा इथं वंद आणि इथं तव्यत प्रत्यय ऍड झाल्यानंतर वंदतव्य फील येते का, असा शब्द एक्झिस्ट करतो म्हणून नाही. वंदितव्य एक अर्थपूर्ण शब्द वाटतो. इथं बघा पठतव्य, पठतव्य वाटतो का, नाही. पठितव्य एकदम बरोबर शब्द वाटतो व्याकरणाच्या दृष्टीने. हसितव्य, इथं मी हसतव्य का केलं नाही, हसितव्य का केलं, कारण अर्थपूर्ण शब्द दिसतोय तो हसितव्य. त्यावेळेस अशा वेळी कॉमन सेन्स वापरायचा. इथं क्रू आहे, क्रू प्लस तव्यत. आता इथं बघा क्वेश्चन आलेला आहे हा, क्रू. क्रूचे क्वेश्चन बरेच येतात बरं का पीवायक्यू मध्ये. क्रू, क्रू धातूचे, क्रू प्लस तव्य, तव्यच्या ठिकाणी काय करायचं, तव्य. मग काय झालं, कृतव्य. कृतव्य शब्द वाटतोय, कृतव्य, कर्तव्य हा शब्द आहे त्या ठिकाणी, तव्य ऍड झाला त्याच्यात, कर्तव्य. क्रूचं काय झालं, कर्तव्य. क्रू म्हणजे काय, क्रिया करणारा. हे झालं आपलं तव्यत प्रत्यय. त्यानंतर काय, अनियर प्रत्यय. अनियर प्रत्यय आलं की काय ऍड करायचं त्याच्यामध्ये, निय, निय ऍड करत राहायचं फक्त, निय, निय ऍड करायचं. आता इथं पाय, पा प्लस अनियर प्रत्यय काय झालं, निय, म्हणजेच काय, पानीय, पानीय. त्यानंतर इथं कथा आहे, इथं कथनीय,
त्यानंतर येतं बघा स्था, स्था प्लस निय, स्थानीय. त्यानंतर दा, दा प्लस अनियर, दानीय. त्यानंतर हसनीय, इथं बघा हस प्लस अनियर, हसनीय. त्यानंतर बघा पठ प्लस अनियर, पठनीय. वंद प्लस अनियर प्रत्यय, अनियरच्या ठिकाणी काय घ्यायचं निय, म्हणजे काय वंदनीय, वंदनीय. आता म्हणून बघायचं वंदी का केलं नाही इथं, कारण वंदनीय शब्द आहे ना, वंदनीय म्हणजे काय आदरणीय, पूजनीय, वंदनीय. त्यानंतर क्रू प्लस अनियर, नीच्या ठिकाणी काय घ्यायचं निय, करणीय. क्रूचं काय झालं करणीय, करणीय म्हणजेच काय क्रिया करणार. क्रू धातूवालेच तुम्हाला शब्द जास्त करा, कारण एक तरी प्रश्न असतोच कर्तव्य, करणीय. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा प्रत्यय आहे शत्रू. शत्रू आल्यावर काय घ्यायचं सांगितलं मी तुम्हाला, अत घ्यायचा आहे, अत शब्द ऍड करायचा त्याच्यात. काय घ्यायचा अत. क्रीड प्लस शत्रू, शत्रू म्हटलं काय घ्यायचं अत, क्रीडत, क्रीडत. अत ऍड झालाय बरं का, अ ह्याच्यात सायलेंट आहे, त, अत. इथं श आला, इथं रूल दिले बघा मी तुम्हाला, श आणि म आला की त्याचं छ घ्यायचं, चला छ जोडलेला छ, श आणि म आलं की धातूच्या शेवटी, आणि दृश्य धातू आला तर त्याला पश्य करायचा. हा रूल कशामध्ये ध्यानात ठेवायचा तुम्हाला, शत्रू प्रत्ययामध्ये. ईश आला बघा इथं, श आला, श म्हटले काय घ्यायचं छ, म्हणजे काय झालं इच्छ, आणि वरून काय ऍड केला त्या शत्रू म्हणजेच अत, म्हणजे त, इच्छत ऍड झाला. गम आलाय तर म पण आहे, मचं काय करायचं, गमचं केलं आपण गच्छ, गच्छ ऍड केलं. आधी रिप्लेस करायचं, मग त्याच्यात ऍड करायचं शत्रू प्रत्यय. मग गच्छ मध्ये मी ऍड केलं शत्रू, शत्रूच्या ठिकाणी घ्यायचं अत, गच्छ प्लस अत म्हणजे गच्छत. ठीक आहे. त्यानंतर बघा दृश्य आलं, दृश्याच्या ठिकाणी मी काय सांगितलं पश्य घ्यायचं, पश्य घेतलं. ठीक आहे, पश्य, आणि त्याच्यात ऍड केलं शत्रू प्रत्यय. शत्रू म्हणजेच काय अत, पश्य प्लस अत पश्यत. त्या ठिकाणी काय सायलेंट आहे. दा, दा, दा प्लस शत्रू, दात, दात. त्यानंतर चिंत, चिंत प्लस शत्रू, चिंतत, चिंतत. अत ऍड झाला बघा शेवटी, अत ऍड झालाय, असायलेंट आहे. अशा ठिकाणी आपलं निनी प्रत्यय झालं, तवेत प्रत्यय झालं, अनियर प्रत्यय झालं, आणि शत्रू प्रत्यय झालं. आपले हे 4 आणि लास्ट स्लाइड मधले 5 असे 9 प्रत्यय कंप्लीट झाले. आपले अजून 2 प्रत्यय राहिले. त्यानंतर आपण चालू करणार आहोत प्रयोग विपरीतम. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता आपण उरलेले 2 प्रत्यय घेऊया. नेक्स्ट बघा, जे उरलेले 2 प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो, ते आहे शानच आणि लट. लट, शानच आला की त्याला मान ने रिप्लेस करायचं, आणि लट आला की त्याला नम ने रिप्लेस करायचं. बघा आता कंप, कंप प्लस शानच प्रत्यय, शानच प्रत्यय आला की त्याला रिप्लेस करायचं मान ने. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलंय पहिल्या स्लाइड मध्ये मी जे लेटर्स दिले होते, जे शब्द दिले होते, प्रत्यय दिले होते, ते प्रत्ययाला कोणत्या शब्दाने रिप्लेस करायचं ते एकदा पाठ करा. आणि बरेच असे शब्द आहेत की प्रत्यय की त्यांच्या नावातच ते लपलेले जातात. ते शानच, शान वर्ण मान ध्यानात ठेवायचा, लट वर्ण नम. आता मग बघा त प्रत्यय, त जोडलेला, त्यात त घ्यायचं. परत कत्वा प्रत्यय मध्ये त्वा घ्यायचंय, तुमन मध्ये तुम घ्यायचंय, अनियर मध्ये निय घ्यायचं. म्हणजे प्रत्यय मध्येच लपलेले शब्द आहेत ते थोडक्यात. आता बघा कंप प्लस शानच प्रत्यय, शानच आला की मान घ्यायचा, म्हणजे कंप प्लस मान, कंपमान, कंपमान. त्यानंतर इकडे काय आला पचमान, मान ऍड करत जायचं फक्त त्यांच्यामध्ये, शिक्षमान. त्यानंतर सहमान. भाष्य प्लस शानच प्रत्यय, शानच प्रत्ययाला काय घ्यायचं मान, भाषमान. आणि दोन्ही तर ध्यानात ठेवा, 10 आला, 10 प्रत धातू मध्ये 10 आला की त्याचं सेव्ह करायचं, जेन आला की त्याचं जाय करायचं. म्हणजे 10 प्लस जर तुम्हाला शानच दिलं, 10 प्लस जर तुम्हाला शानच दिलं, तर त्या 10च्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह घ्यायचंय, धातू चेंज करायचा, कारण 10चं सेव्ह होतं. मग इथे सेव्ह घेतलं, सेव्ह प्लस शानच सेवमान, सेवमान. त्यानंतर इथे जनचं काय केलं जाय, जाय प्लस शानच काय झालं जायमान, जायमान. मान ऍड करत राहायचे फक्त. इकडे बघा आता लट, लट प्रत्यय काय आपला शेवटचा लट प्रत्यय. लट प्रत्यय आले काय घ्यायचं नम घ्यायचं या ठिकाणी. बघा क्रीड प्लस लट प्रत्यय, क्रीड प्लस लट, लट घेतला की त्याला रिप्लेस करायचं नम ने, क्रीड नम. आन्सर काय आलं क्रीड नम. त्यानंतर कथ, कथ प्लस लट काय झालं कथनम. त्यानंतर क्रुध, क्रुध प्लस नम, क्रुध प्लस लट, लट आला की नम, क्रोध नम किंवा क्रोधनम, क्रोधनम किंवा क्रोधनम,
क्रोधनम. क्रोधनम पण चालतं, कारण क्रोध आहे ना, तो राग गेला त्याला. कूप, कूप प्लस लट नम घ्यायचं, म्हणजे त्याचा झाला कोपनम. कोपनम किंवा कुपनम. कोपनम किंवा कुपनम. खाद प्लस लट, लट आला की नम म्हणजे खादनम. इक्ष, इक्ष प्लस लट, लट आला काय करायचं नम, इक्षनम. ठीक आहे. आणि शेवटला क्रो आलाय कृतम. कृतम घ्यायचं काय तर कर्णम घ्यायचं या ठिकाणी. बघा क्रोधच्या ह्याच्यात बराच बदल दिलाय, आता कर्णम दिलंय या ठिकाणी, कर्णम. मग अशी क्रूच आपण 2-3 बघितलं, अजून क्रूच करणीय, कर्तव्य आणि आता कर्णम. त्यामुळे क्रू धातूवर जास्त येते, थोडं चेंजेस असते त्याच्यामध्ये बदल, हे तुम्ही तोंड पाठ करून टाका क्रू धातूचं. ठीक आहे. लट प्रत्यय झाला आपला, शानस प्रत्यय झाला या ठिकाणी. अशा प्रकारे आपलं प्रत्ययामधलं 5 मार्क कन्फर्म झाले आपले या ठिकाणी. उरलेले 5 मार्क आहेत आपल्याला प्रयोग विपरीतम मध्ये. प्रयोग विपरीतम म्हणजे एकदम सिंपल आहे. तुम्ही ट्रिक पण ऐकली असेल बहुतेक याच्या आधी कुठे, पण ती आपण डिटेल मध्ये सांगणार आहे ट्रिक. 311 121 ही ट्रिक बऱ्याच जणांना माहित पण नसेल, किंवा ज्यांना माहित आहे त्यांना अजून डिटेल मध्ये सांगायचं आहे. त्यात पण बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात. त्यात प्रयोग विपरीतमचे 5 पैकी 5 मार्क तुमच्या हातात आहे. हे तर 5 मार्क आपण कन्फर्म करून दिले तुम्हाला. 10 पैकी 7 ते 8 मार्क कन्फर्म होतात. तुम्हाला इतकं डीप लेक्चर कुठलंच बघण्याची गरज नाही. एका हे सिंगल वन शॉट लेक्चर मध्ये 10 पैकी तुम्हाला 7 ते 8 मार्क मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं तुम्ही नोट्स काढायचे आणि जे पहिल्या स्लाइडवर दिलेले प्रत्यय आहेत त्याला कोणत्याही शब्दाने रिप्लेस करायचे ते तुम्हाला बघायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघू आपण प्रयोग विपरीतम, आणि लेक्चरच्या शेवटला आपण बघू 10 मार्क साठी प्रत्यय रूपाने क्वेश्चन कसे आले. 10 मार्कचा क्वेश्चनच बघू आपण, PYQ डायरेक्ट. 5 मार्कचं प्रत्यय, 5 मार्कचं प्रयोग विपरीतम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघू आपण प्रयोग विपरीतम. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग विपरीतम आपल्याला बघायचं आहे. प्रयोग विपरीतम म्हणजे काय, दिलेलं जे वाक्य आहे त्याला अर्थपूर्ण वाक्य बनवणं, विभक्तीनुसार ते वाक्य बरोबर बनवणं. ते बनवत असताना आपल्याला एक ट्रिक शिकायची. त्या ट्रिक शिकत असताना आपल्याला 2 रूल मी सांगितले फळ्यावरती, आणि हे PYQ लगेच तुमच्या पुढे PYQ सॉल्व्ह करायचे आपल्याला. हे आय थिंक समर 2024 चे क्वेश्चन आहेत हे. अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये. डायरेक्टली आपण PYQ ला कम्पेअर करणार आहे आपली ट्रिक. ट्रिकद्वारे आपण टाइम कमी सेव्ह करतो आणि तुम्हाला रट्टा मारण्याची या ठिकाणी गरज नाही. फक्त तुम्हाला ही जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची. कशी बघा, आता प्रयोग विपरीतम मध्ये बघायचे आपल्याला. आता असे तुम्हाला प्रयोग विपरीतम म्हणून एक LAQ मध्ये 5 मार्क साठी क्वेश्चन विचारला जातो. 5 मार्क साठी तुम्हाला प्रत्यय, 5 मार्क साठी प्रयोग विपरीतम, असं 10 मार्कचं वेटेज प्रत्ययाला दिलंय. क्वेश्चन नंबर 4 असं तुम्हाला पेपर 1 मध्ये LAQ मध्ये विचारला जातो हा 10 मार्क साठी. हे 5 असे वाक्य दिले जातात. 5 वाक्य दिले जातात आणि प्रयोग विपरीतम करा म्हटलं जातं. अशा वेळी रूल नंबर 1 सांगतो. पहिला रूल 1 नंबर आहे, ज्या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत, वाक्यात 3 शब्द असतील तर, वाक्यात 3 शब्द असतील तर ठीक आहे. आता ज्या वाक्यात 3, 1 2 3, आता इथं किती आहेत, 1 2 3, त्याला रोल नंबर 2. रोल नंबर काय 2. 1 2 3 3 1 2 3 3 3 पेक्षा जास्त शब्द दिसत नाहीत. एखादं क्वचितच असतं की ज्याच्यात 4 शब्द दिलेले असतात, त्यात पण रूल नंबर 1च अप्लाय करायचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. रूल नंबर 1 काय सांगतो, ज्या वाक्यात 3 शब्द आहेत त्यासाठी हा रूल नंबर 1 लागू होतो. पहिला आहे 311 रिव्हर्सिबल टू 121. 311 रिव्हर्सिबल टू 121 म्हणजे काय, ही ट्रिक काय सांगते, ही आहे पहिला शब्द. 311 म्हणजे 3 हा पहिल्या शब्दासाठी, 1 हा दुसऱ्या शब्दासाठी, एक हा शेवटचा, 1 हा तिसऱ्या शब्दासाठी. म्हणजे विभक्ती आहे मित्रांनो. ही विभक्ती आहे. नंबर म्हणजे काय, विभक्ती. तृतीय विभक्ती, प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती, प्रथम विभक्ती. जर वाक्यामध्ये 3 शब्द असतील आणि त्या 3 शब्दांची विभक्ती अशी असेल, तृतीय, प्रथमा, आता बघा इथं स्टार्टिंगलाच तुम्हाला जर तृतीय दिसली तर डायरेक्ट समजायचं ती 311 आहे. आणि 311 आहे म्हटलं त्याला डायरेक्ट कन्वर्ट करायचं 121. एकदम सिंपल. आता इकडे बघा, तेन फलम खादते. आता इथं तेन दिलंय मी तुम्हाला, त्याच्यासाठी आधी सर्वनाम येणं गरजेचं आहे. तिथं तिसऱ्या रोल मध्ये सांगितले. त्याच्या आधी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ जिथं सर्वनाम नाहीये. आता बघा, देवदत्त वेदम पठती. वेदम पठती. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, देवदत्त इथं विसर्ग आहे. राम काय, प्रथमा विभक्ती. मग देवदत्त काय, प्रथमा विभक्ती. पहिल्याच कर्त्यामध्ये जर प्रथमा विभक्ती दिसली तर समजायचं इथे 121 आहे ऑलरेडी. मग आपल्याला कन्वर्ट करायचं 311 मध्ये. आणि 311 जर असेल म्हणजे जर सुरुवातीलाच कर्त्याची विभक्ती तृतीय असेल तर तो म्हणायचं, समजायचं तो 311 मध्ये आहे. त्याला कन्वर्ट करायचं 121 मध्ये. दुसरे बघतच बसायचं नाही, फक्त कर्ता बघायचं, कर्तामध्ये बघायचं. आता देवदत्त विसर्ग आहे, इथं विसर्ग आहे म्हटलं तर राम प्रथम विभक्ती, डायरेक्ट समजायचं 121 ऑलरेडी प्रेझेंट आहे, 311 मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे
हे जे एक आहे म्हणजे एक, याला एकला कन्वर्ट करायचं 3 मध्ये तृतीय विभक्ती, आणि दुसरा जो आहे त्याला कन्वर्ट करायचं प्रथम विभक्ती. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपल्याला कशासाठी, जेव्हा कर्ता दिलेला असेल देवदत्त, वैद्येन, पण जेव्हा सर्वनाम दिले असतील तेव्हा सर्वनाम कर्त्यामध्ये आता इथे बघा तेन, तेनह, कर्त्यामध्ये जर सर्वनाम दिलं असेल तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सर्वनाम दिलं असेल, तेन आलं तर त्याला सने रिप्लेस करायचं, अहम आलं तर त्याला मयाने रिप्लेस करायचं, तया आलं तर त्याला साने रिप्लेस करायचं, जर सह आलं तर त्याला तेनने रिप्लेस करायचं, मया आलं तर त्याला अहमने रिप्लेस करायचं, सा आलं तर त्याला तयाने रिप्लेस करायचं. हे रिव्हर्सिबल आहे. हे आलं तर हे, ते आलं तर हे, असं रिव्हर्सिबल, आणि हे पण रिव्हर्सिबल आहे. आणि दुसरा रूल आहे ह्याच्या खाली, ते आलं तर त्याला तीन रिप्लेस करायचं शेवटी. हे क्रियापदासाठी आहे. कशासाठी? क्रियापद. आता वाक्य बघा कसं बनतंय. पहिला क्वेश्चन घ्या, डायरेक्ट क्वेश्चन घेऊ आपण. तेनह फलम खादते, तेनह फलम खादते प्रयोगी प्रियदमसाठी तुम्हाला क्वेश्चन आला. पहिले तुम्ही बघणार तेनह, कर्ता आहे पण तो कसा आहे, सर्वनाम आहे. सर्वनाम म्हटलं की मी काय म्हटलं, तेन आलं की त्याला सहने रिप्लेस करायचं. काय करायचं, त्याला सहने रिप्लेस करायचं. तेन आलं की त्याला कशाने रिप्लेस करायचं, सह. इथं बघा सह, विसर्ग. बाकी तेनह, आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर इथं फलम, इथं म द्वितीय विभक्ती ऑलरेडी आहे तर आहे तसं ठेवून टाकायचं, आहे तसं ठेवून टाकायचं. इथं फलम आहे, फलम आहे तसं देऊन टाकायचं. सह फलम आणि खादते येतं, ते आहे. मी काय म्हटलं, क्रियापदासाठी काय लागतं, ते आलं की ती. आता इथं ते आलं, ती घ्यायचं, ती असतं तर ते घ्यायचं. सह फलम खाद ती, झालं तुमचं आन्सर. इतकं सिंपल. समजलं का? रोल नंबर एक ध्यानात ठेवायचा. काय आहे, 311 121 करायचं. त्यानंतर सर्वनामासाठी दुसरं आहे, आणि तिसरं ते ला रिव्हर्सिबल ती आहे क्रियापदासाठी. हे क्रियापदासाठी लक्षात ठेवा. दुसरा क्वेश्चन बघा, जना हसंती. आधी बघणार तुम्ही काय वाक्यामध्ये शब्द किती आहेत. आता या वाक्यामध्ये किती, दोनच शब्द आहेत. त्याच्यासाठी रोल नंबर 2 काय सांगतो बघा. फक्त कर्ता बघायचा. कर्ता जर प्रथम असेल तर त्याला तृतीयमध्ये घ्यायचं, तो जर तृतीय असेल तर प्रथमामध्ये घ्यायचं. ह्या दोन्हीतलाच असतो कर्ता कधी पण. जना हसंती, जना, जना म्हणजे काय, खूप लोक, खूप लोक. ही कशाची विभक्ती आहे, रामला बघा, राम हा बहुवचन मध्ये प्रथम विभक्ती आहे, प्रथम विभक्ती आहे, बरोबर का? मग हे जे आपल्याला काय करायची बहुवचन मध्ये तृतीय विभक्ती, मग काय जनाचं जने, जनेह. आणि हसंतीचं, हसंती आलं की त्याचं काय घ्यायचं, ते घ्यायचं, आणि ते आलं तरी त्याचं ते घ्यायचं. हस्य ते लावलं या ठिकाणी. ठीक आहे. ती आलं की ते आलं की ती, एवढं ध्यानात ठेवा. हे ट्रिक्स द्वारे आपण सॉल्व्ह करतो. जवळजवळ तुम्हाला 5 मधले 3 वाक्य तर 100% सॉल्व्ह होतील, आणि 4 वाक्य जे उरलेले 2 आहेत त्यात बऱ्यापैकी थोडी कॉन्सेप्ट लागते. ती कॉन्सेप्ट कशी लागते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे प्रत्येक ह्याचं पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी वर्णन शब्दांचं. त्यासाठी आपण एवढं डीप जात नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला आपलं वन शॉट लेक्चर बघितलं तरी तुम्हाला 10 पैकी 8 मार्क तरी आरामात भेटतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. जना हसंते, कारण वेळ कमी आहे विद्यार्थ्यांकडे, आपल्याला अजून बराच सिलेबस कव्हर करायचा आहे. अनाट असेल, क्रिया असेल, आपला आपला किती आता याच्यानंतर आपल्याला अजून प्रत्ययरूपाने पीवायक्यू घ्यायचे, त्यानंतर मग पी विशेष विशेषणचे आपल्याला एक शेवटचं लेक्चर घ्यायचंय. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, जे पण पीवायक्यू आहेत त्याला कम्पेअर करायचंय डायरेक्ट आपल्या कॉन्सेप्टला, ट्रिकला, जे पण दिले ट्रिकला कम्पेअर करत चला. कशावर, पीवायक्यू बरोबर. तुम्हाला मग आयडिया लागून जाईल की कुठं कसं रिप्लेस करायचंय, काय करायचंय. ठीक आहे. हे झालं जन हसंती. काय बघायचं, पहिले बघायचं वाक्यामध्ये शब्द किती आहेत. 3 असतील तर 311ची ट्रिक, आणि 2 असतील तर प्रथमा जो कर्ता आहे, कर्ता जो प्रथम असेल मग तो प्रथम असेल तर त्याला तृतीयमध्ये घ्यायचं, तृतीय असेल तर तो प्रथमामध्ये घ्यायचं. मग त्यात बघायचं तो एक वचन आहे का, द्विवचन आहे का, बहुवचन आहे. ठीक आहे. जन आलं, जन बहुवचन मध्ये प्रथम आहे, त्याला जनेह केलं. जसं राम हा प्रथमा बहुवचन, आणि हे जनेह म्हणजेच काय, तृतीय बहुवचन, जनेह रामिह हस्यते. ठीक आहे. हे झालं दुसरं वाक्य. तिसरं, तिसरं बघा, देवदत्त वेदम पठती. 3 शब्द आलेत म्हणजे रोल नंबर 1 लागतोय. देवदत्त, या ठिकाणी काय आहे रे, प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा म्हणजे पहिला शब्द बघायचा, प्रथम आहे तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं, 311 म्हणजे 1 ला कन्वर्ट करायचं 3 मध्ये. देवदत्त म्हणजे राम, रामम रामेन, म्हणजे देवदत्त देवदत्तम देवदत्तेन. आन्सर काय आलं, देवदत्तेन, देवदत्तेन. इथं वेदम दिलंय बघा, वेदम आहे तसं लिहून टाकायचं. इथं जर वेदम असं दिलं असेल तर वेदम डायरेक्टली लिहून टाकायचं. काय वेळेस मन देता वर टिंब दिला जाईल अनुस्वार, तरी पण तसंच लिहायचं वेदम. फक्त इथं काय करायचं, वेदमचा टिंब काढायचा आणि असं करून टाकायचं म हलंत. ठीक आहे. पठती, ते आलं बघायचं. मग इथं काय करायचं, ते करायचं, पठ्यते,
ते लागलं बघा या ठिकाणी. तीचं ते करायचं, तेच ती करायचं. ठीक आहे. हा झाला तिसरा क्वेश्चन. चौथा काय म्हणतोय, वैद्येन औषधम दीयते. इथं बघा वैद्येन, वैद्येन प्रथमा कर्त्याची फक्त विभक्ती बघायची, पहिल्याचीच बघायची, पहिल्याचीच विभक्ती बघायची. काय म्हणतोय वैद्येन, राम रामम रामेन, म्हणजे वैद्य वैद्यम वैद्येन, तृतीय दिली, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, प्रथम विभक्ती. वैद्येनला वैद्य, वैद्य, वैद्य औषधम आहे तसं लिहायचं, औषधम, म लागला की आहे तसं लिहून टाकायचं, औषधम. दियते, दियतेला काय करणार तुम्ही, तर दियती, दियतीलाच म्हणतात यच्छती. यच्छती हा पर्टिक्युलर शब्द आहे, व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर शब्द. दियतीला काय करायचं, यच्छती. या ठिकाणी दियती न लिहिता काय करायचं, त्याला यच्छती. ठीक आहे विद्यार्थी, एकदम सिंपल आहे. तुम्हाला 2 रूल ध्यानात ठेवायचे. पहिलं बघायचंय तुम्हाला क्वेश्चन मध्ये शब्द किती आहेत. शब्द बघितल्यानंतर तुम्हाला रोल नंबर 1 लागतोय का रोल नंबर 2 लागतोय बघायचं. जर शब्दामध्ये, वाक्यामध्ये 3 शब्द असतील, पहिला शब्द जर तृतीय असेल तर त्याला प्रथमामध्ये करायचं. मधला शब्द कर्म, कर्म जर द्वितीय असेल म्हणजे कर्म, सॉरी, रामम, वैद्यम, ते आहे तसंच ठेवायचं. क्रियापदामध्ये काय करायचं, तीचं ते करायचं, तेच ती करायचं. ठीक आहे. हे झालं आपला रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय, 2 शब्द असतील तर पहिला बघायचा प्रथमा एक वचन आहे, सॉरी प्रथमा, सॉरी कर्ता जर प्रथमा असेल तर त्याला काय करायचं, तृतीयमध्ये, आणि कर्ता जर तृतीय असेल तर त्याला काय करायचं, प्रथमामध्ये. हे झाली आपली दुसरा रूल नंबर. हे झालं आपलं प्रयोगी प्रथम. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे. आरामात तुम्हाला प्रत्येकी 5 पैकी 5, प्रयोगी प्रथमचे 3, असे मिळून 10 पैकी 8 मार्क आरामात मिळू शकतात तुम्हाला. ठीक आहे. आता यानंतर बघू आपण प्रत्येक वर क्वेश्चन कसे आले, प्रत्येक वर पीवायक्यू कसे आले. ठीक आहे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे 2 पीवायक्यू दिलेले आहेत याच्या प्रयोगसाठी. प्रयोगी प्रथम झालंय आपलं. हे बघतोय आपण प्रत्येवर क्वेश्चन कसा आलाय. प्रत्येवरती असा क्वेश्चन येतो विद्यार्थी मित्रांनो, एक एलक्यू येतो. एलक्यू मध्ये 2 क्वेश्चन असतात. एक प्रत्यय असा येतो 5 मार्कसाठी आणि 5 मार्कसाठी प्रयोगी प्रथम. हे प्रत्यय बघा, 2 क्वेश्चन घेतलेत आपण 5 मार्कचे. हा समर 2024 चा आहे आणि हा वेंटर 2024 चा आहे. ठीक आहे. इकडे बघा, आता हे तुम्हाला म्हटलं होतं मी, असं येतात धातू प्लस प्रत्यय येतात या ठिकाणी. हे सगळे प्रत्यय आहेत आपण शिकलेलो, आणि मी हे पण सांगितलंय की कोणता प्रत्यय आला त्याला कोणत्या लेटरने रिप्लेस करायचा. आता बघा, मी म्हटलं होतं त आलाय बघा. आता इथं कथ प्लस त दिलाय. त आल्यावर काय सांगितलं होतं मी, त ने रिप्लेस करायचंय. त्याला कशाने रिप्लेस करायचंय, त ने रिप्लेस करायचंय. कथ प्लस खत, ते झालं कथित. काय ऍड झालं याच्यात, त ऍड झालं, कथित. कथत होत नाही या ठिकाणी, कथत होत नाही. कारण मी काय मला सांगितलं, या ठिकाणी कॉमन सेन्स वापरायचा. कथत शब्द आपल्याला असं फील होतं का शब्द एक्झिस्ट करू शकतो, नाही. कथित हे बरोबर आहे. तर पठ असतं तर पठित, बरोबर का. पठित, लिख असतं तर लिखित. हा शब्द आलाय बहुतेक गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी आलाय तो अजून, समर 2023 ला आलाय क्वेश्चन. लिख 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 आलत इथं, लिख प्लस त, इथं मग आन्सर येते लिखित. ठीक आहे. अर्थपूर्ण शब्द बघायचा कुठला होता. त आलं काय घ्यायचं, त घ्यायचं. इथं बघा आता, प्र प्लस क्षल प्लस लेप. मी काय सांगितलं होतं, लेप प्रत्ययामध्ये काय असतं, सुरुवातीला शब्दाच्या उपसर्ग लागतो. इथं प्र लागलाय बघा. प्र प्लस क्षल प्लस लेप. मी काय सांगितलं, मग याच्यामध्ये लेप आल्यावर काय घ्यायचं, ए घ्यायचं, य, य. ठीक आहे, य घ्यायचं. मग हे शेवटचं जे अक्षर आहे ह्या धातूचं, त्याच्यामध्ये हे ऍड करायचं. ल आहे, ल मध्ये ऍड केलं ल्य, म्हणजे प्र प्लस शल प्लस य, प्रक्षल्य. प्रक्षल्य. ल ला काय केलं, य जोडलं. हे झालं तुमचं आन्सर. त्यानंतर भाषा प्लस तुमन. तुमन आल्यावर काय घ्यायचं, तुम. भाषा प्लस तुम, भाषितुम. भाषितुम घ्यायचं, भाषतुम नाही घ्यायचं, भाषितुम. अर्थपूर्ण शब्द बघायचा, अर्थपूर्ण शब्द बघायचा. खाद प्लस शत्रू, खाद प्लस शत्रू. शत्रू आल्यावर काय घ्यायचंय, शत्रू. त्रू रफार आहे खाली, शत्रू. ते आल्यावर काय घ्यायचे, अत घ्यायचे, अत प्रत्यय. मग खाद प्लस अत, खादत, खादत. हे झालं आन्सर. त्यानंतर क्रू प्लस कत्वा, आपण केलंय सॉल्व. क्रू प्लस कत्वा काय असतं रे, कत्वा आल्यावर काय घ्यायचं, त्वा घ्यायचं. काय घ्यायचं, त्वा. क्रू प्लस कत्वा काय घ्यायचं, कृत्वा. झालं तुमचं आन्सर. एकदम सिंपल आहे. क्वेश्चन आलेला आहे डायरेक्ट, 2-3 वेळा आलाय कृत्वा. समर 2024 बघा, लेख प्लस शत्रू. बघा मी म्हटलं होतं तुम्हाला तेच 5 सारखे दिसायला, मी तुम्हाला स्टार केला होता बघा त्या स्लाइड मध्ये. शत्रू, कत्वा, तुमन, अनियर, शानच. आणि इकडे अजून कुठला ऍड झालाय बघा, ते विंटरला पण तेच आले. तर एक ऍड झाला याच्यामध्ये. कत्वा नाही तर एक तर फिक्स असतो, लेप एक नवीन ऍड झाला, तुमन एक सारखा असतो, शत्रू पण आहे तसा आलाय, आणि कत्वा पण आलाय बघा. हे म्हटलं होतं तुम्हाला 3-4 सारखे रिपीट होतात. अनियर एक रिपीट होतो, शानच एक रिपीट होतो, तुमन एक, कत्वा आणि त एक, आणि शत्रू एक, 5च रिपीट होतात.
बाकीचे 11 मधले उरलेले ते पण येतात पण क्वचितच. आता बघा समर 2025 ला क्वेश्चन कसा आलाय? लिख प्लस शत्रू. शत्रू आले काय घ्यायचंय? अत. अत. काय घ्यायचंय? अत. लिख प्लस अत. काय झालं? लिखत. लिखत. हे झालं लिखत. जर इथं त असतं तर इथं जर शत्रूच्या ठिकाणी हे त असतं, क ला त जोडलेलं, मग इथं असतं लिखित. ठीक आहे, तर शत्रू आलं, शत्रूच्या ठिकाणी अत घेतलं, लिखत. लिखत तयार झालं. वद प्लस कत्व हा पण एक्झाम्पल घेतलाय आपण सॉल्व्ह करताना. कशामध्ये? त्वाच्या प्रत्ययामध्ये. काय सांगितलं तू? वद आलं की काय घ्यायचं? ऊ घ्यायचं. ऊ. उक्त्वा घ्यायचं. इथं त्वाचं काय झालं? त्वा. क ला त जोडलंय, त ला व जोडलंय. कत्वा. कत्वाचं काय घ्यायचं? त्वा. मग इथं वदचं काय घ्यायचं? उक. उक प्लस त्वा. उक्त्वा. 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 हे इम्पॉर्टंट आहे वदचं. व आलं की ऊ घ्यायचंय. प्रत्येक प्रत्ययामध्ये ध्यानात ठेवा तुम्ही. त्यानंतर रच प्लस तुमन. रच प्लस तुमन. रच प्लस तुम. तुमन आलं की तुम घ्यायचं. रचितुम. रचितुम. तुम जोडला फक्त प्रत्यय. मननियर. आता बघा इथं अनियरच्या ठिकाणी काय घ्यायचंय? निय. निय. आता इथं मग निय घेतलं तरी तर काय? मन. मन प्लस निय. मननीय. मग मननीय शब्द असा वाटतो का? फील होतंय का की मननीय शब्द एक्झिस्ट करतो? नाही. माननीय. मग अशा वेळी माननीय घ्यायचं. माननीय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, माननीय झालं. त्यानंतर बघा लभ प्लस शानच. शानच काय आलं? काय घ्यायचं? मान. मान घ्यायचं शानच आलं की. शानचच्या ठिकाणी घ्यायचं मान. लभ प्लस मान. लभमान. लभमान. बरेच विद्यार्थी काय करतात? शेवटपर्यंत हे प्रत्यय वगैरे अवघड आहे म्हणून सरळ सोडून देतात. त्यावेळेस कमीत कमी तुम्ही ट्रिक जरी लावली तरी तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 मार्क मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो. बरेच विद्यार्थी प्रत्यय सोडून देतात, विशेषण सोडून देतात, धातुरूपाने पण सोडून देतात. तिथं धातुरूपानीला रट्टा आणि आपलं हे प्रत्यय फक्त ट्रिकद्वारे लक्षात ठेवा. जवळजवळ तुम्हाला 20 पैकी 15 प्लस आरामात मार्क मिळून जातील ह्या धातुरूपानी प्रत्ययामध्ये 100%. आणि जर तुम्ही धातुरूपाने जर मी सांगितलं तेवढं केलं ना, 10 पैकी 10 पडतील. त्याच्यात नो चेंज, नो चॅलेंज. ठीक आहे. आणि एवढी जी ट्रिक सांगितली तेवढंच घ्या. हे जे 6-7 इम्पॉर्टंट आहे. कुठले? त, लेप, तुमन, चतुरूप, तत्व आणि कुठे गेलं ते? अनियर. हे एकसारखे रिपीट होते. हेच 6 रिपीट होते सारखे. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्ययाचे पीवायक्यू बघितले. त्यानंतर प्रयोग विपरीतमचे पीवायक्यू बघितले. प्रयोग विपरीतमचे पीवायक्यू झाल्यानंतर आपण सर्व ट्रिक सांगितले विद्यार्थ्यांना की कसं ध्यानात ठेवायचं. रोल नंबर 1, 2 प्रयोग विपरीतम मध्ये काय ते बघितलं. या ठिकाणी आपला प्रत्यय जो चॅप्टर आहे तो वन शॉट मध्ये आज आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर जो आपला उरलेला टॉपिक आहे शेवटचा विशेषण त्याचा काही जास्त वेटेज नाहीये. एक्झाम ओरिएंटेड आपण तो पण एक वन शॉट मध्ये कंप्लीट करून टाकू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी आपला प्रत्यय चॅप्टर संपला. 10 मार्कचं वेटेज आपण या चॅप्टर मध्ये कंप्लीट केलं ट्रिकद्वारे. फक्त ट्रिकच्या बेसिसवर. तुमचा टाइम अधिक न घेता. ठीक आहे. यानंतर आपण चालू करूया विशेषण चॅप्टर. एकदम सिंपल पद्धतीने तो पण वन शॉट मध्ये. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.